बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक, समोर उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो। काल 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुलेंची या ठिकाणी जयंती झाली। सर रेव्हरेंड व्हाईट नावाचा इंग्रज अधिकारी पुण्याच्या एका शाळेला भेट देण्यासाठी गेला आणि पुण्याच्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी गेल्या असताना त्या ठिकाणी गुरुजी शाळेमध्ये शिकवत होते आणि गुरुजी शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकवत होते आणि त्याने बघितलं की एका हाताने ते फळ्यावरती घेत आहे आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांच्या मातीचे ढेग आहे। त्यावेळेला त्या रेव्हरेंड व्हाईट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं त्या गुरुजींना विचारलं की तुम्ही तुमच्या वर्गामध्ये मातीचे ढेग कशासाठी आणले। त्यावेळेला त्या इंग्रज अधिकाऱ्याला त्या गुरुजींनी सांगितलं की मी ज्या शाळेमध्ये ज्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतोय ती अस्पृश्य समाजाची आहे आणि मी जर त्यांना एखादा प्रश्न विचारला आणि त्यांना जर त्याचं उत्तर आलं नाही आणि मी जर त्यांना छडीनं मारलं तर त्यांच्या हाताचा विटा त्या छडीला लागेल आणि त्या छडीचा विटा मला लागेल, म्हणून त्यांचं जर उत्तर चुकलं तर मी त्यांना हे ढेकळं फेकून मारतो। एवढी अस्पृश्यता इथल्या समाजामध्ये होती आणि अशा परिस्थितीमध्ये एक माणूस निधड्या छातीनं समोर येतो आणि या देशामध्ये शिकणाऱ्या प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना शिकण्यासाठी या ठिकाणी शाळा काढतो। शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत ज्यांनी पोहोचवली की तू जात दारिद्र्याची सूर्यास भेटविली, की तू जात दारिद्र्याची सूर्यास भेटविली आणि ज्योत शिक्षणाची काळोखात पेटविली, लेखनीचा बाण केला आणि वर्णास भेटली तू बंडखोर बाप होऊन इथली व्यवस्था हलवली। ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना या ठिकाणी सर्वप्रथम मी विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र लक्षात घेत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य लक्षात घेत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जर आम्हाला लक्षात घ्यायचंय तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांनी ते कुठल्या परिस्थितीमध्ये केलेलं आहे ही सगळी परिस्थिती जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण की या देशामध्ये ज्या वेळेला ब्रिटिशांची सत्ता जरी असली तरी त्यावेळेला पेशव्यांची मनोवादी व्यवस्था या ठिकाणी मुलं घट्ट करून रोवलेली होती आणि म्हणजे कोणतरी सांगायचं की सर देवाच्या मुखातून तोंडातून जे बाहेर पडले ते ब्राह्मण, जे गावातून बाहेर पडले ते क्षत्रिय आणि जे पायातून बाहेर पडले ते शूद्र आणि मग या शूद्रांच्या सावली सुद्धा या जमिनीवर पडली तरी विटाळ व्हायचा। शूद्रांची पावलं या जमिनीवरती पडू दिली जात नव्हती, त्यांना या जमिनीवरती थुकण्याचा अधिकार नव्हता। फक्त मेलेली जनावरं ओढणं आणि मेलेल्या जनावरांसारखं काम करणं एवढे फक्त अधिकार, एवढे दोन गोष्टी त्यांच्यासाठी शिल्लक ठेवलेल्या होत्या। म्हणजे ज्या ठिकाणी कुत्र मांजरे येऊन पाणी पितात त्या ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार माणसाला नव्हता। शाळेमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 5वीत होते आणि वर्गामध्ये शिक्षक शिकवत होते आणि वर्गामध्ये सर्व विद्यार्थी समोर बसले होते आणि एक विद्यार्थी मात्र उमऱ्याच्या बाहेर बसले होते, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांना 5वीला असताना लहानपणी भिवा म्हणायचे आणि त्यावेळेला इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनसाठी शाळेमध्ये आले आणि ते सगळ्यांची धांदल उडाली। सवर्ण गुरुजी समोर शिकवत होते, समोर विद्यार्थी बसले होते। इंग्रज अधिकारी वर्गामध्ये आले आणि इंग्रज अधिकाऱ्याने मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली। त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पण एकाही प्रश्नाचं उत्तर एकाही विद्यार्थ्याला देता येईना, पण त्या उमऱ्याच्या बाहेर बसलेला तो एक विद्यार्थी सगळ्या प्रश्नाचे उत्तर देत होता। इंग्रज अधिकाऱ्यांना कौतुक वाटलं, कुतूहल वाटलं, नवल वाटलं, आश्चर्य वाटलं की हा विद्यार्थी उमऱ्याच्या बाहेर बसला आणि हा सर्व प्रश्नाची उत्तर देतोय। त्यावेळेला त्या इंग्रज अधिकाऱ्यांना त्या शिक्षकाला विचारले की हा कोण विद्यार्थी, हा सगळ्याच प्रश्नाची उत्तर देतोय। त्यावेळेला ती त्या विद्यार्थ्याच्या जवळ गेले आणि त्यांना विचारलं की काय नाव आहे तुझं। त्यांनी सांगितले की माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे, मला सर्वजण भिवा म्हणतात। त्यामुळे खूप छान या वर्गाची तू लाज लागलीस, कुणी सुद्धा उत्तर दिलं नाही, सगळ्या प्रश्नाची तू उत्तर दिलीस, आता फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे। आणि त्यांनी तो प्रश्न विचारला म्हणजे सांगा की पृथ्वीपासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता आहे। त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की पृथ्वीपासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता हे मला माहित नाही, पण माझ्यासाठी तो वर्गात ठेवलेला पाण्याचा माठ हा सगळ्यात लांबचा ग्रह आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावण्याचा अधिकार नव्हता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून या देशाचं संविधान लिहिलं आणि दिल्लीच्या तख्तालाही झुकवण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्या मनगटामध्ये प्राप्त करून दिलं। हे उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही आज विसरता कामा नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतलं त्या कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्षे पूर्ण झाले आणि कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्षे पूर्ण झाल्यामुळे तिथल्या कुलगुरूंनी असं ठरवलं की आतापर्यंत या 300 वर्षात कोलंबिया विद्यापीठातून जगभरामध्ये शिकून गेलेल्या सगळ्यात 100 बुद्धिमान व्यक्तींची मला यादी करायची आहे। आणि मग समिती नेमली, संशोधन त्यांचं सुरू झालं आणि बऱ्याच काळानंतर एक अहवाल सादर करण्यात आला कुलगुरूंच्या समोर आणि त्या 100 जगातल्या सगळ्यात टॅलेंटेड बुद्धिमान गुणवंत 100 विद्यार्थ्यांची यादी त्या ठिकाणी समोर देण्यात आली
आणि कुलगुरूंनी सांगितलं की आता ही 100 विद्यार्थ्यांची यादी आहे, मला याच्यात फक्त 10 विद्यार्थी काढायचे. त्या समितीच्या लोकांनी सांगितलं शक्यच नाही, हे जगातले सगळ्यात 100 बुद्धिमान व्यक्ती आहेत, ह्याच्यातून आपण 10 काढूच शकत नाही. हेच काढताना आमची नाकीनं आली, म्हणजे ह्याच्यापेक्षा 10 आम्ही काढू शकत नाही. ते म्हणजे काही माहित नाही, ह्याच्यातले फक्त 10 लोक 10च काढायचे. परत त्यांचं संशोधन, परत अहवाल तयार केला, परत 10 नावं काढली आणि त्यांनी सांगितलं की आता ही 10 काढली, त्याच्यातली फक्त एकच नाव काढायचंय. आणि ती एक नाव त्या ठिकाणी फायनल झालं. ती नाव होतं डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 35 फुटीचा धातूचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला आणि त्याच्या खाली लिहिलं द सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते अमेरिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानाचं प्रतीक म्हणताय, परंतु ज्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या देशामध्ये आजही आम्ही महापुरुषांना जाती जातीत वाटण्याचं पाप आम्ही करतोय. खरं तर सर आज आम्ही वेल एज्युकेटेड स्वतःला म्हणून घेतोय, पण आज आम्ही प्रत्येक महापुरुषांना हा माझ्या जातीचा महापुरुष, हा तुझ्या जातीचा महापुरुष असं वाटून घेतोय. खरं तर एक कवी खूप छान म्हणतो की मराठ्यांनी आपलंसं केलं छत्रपती शिवरायांना, मराठ्यांनी आपलंसं केलं छत्रपती शिवरायांना, दलितांनी वाटून घेतलं भारतरत्न भीमरायांना. अण्णाभाऊ आमचे मातंगाचे गायले गाणे आणि अहिल्याबाई म्हणले की धनगरांची राणी. माता फुल्यांना न्यायला गोळा झालेच सारी माळी आणि महापुरुषांच्या विचारांची बघा इथंच झाली होळी आणि महापुरुषांच्या विचारांची बघा इथंच झाली होळी. आणि महापुरुषांना आम्ही जाती जातीत वाटून घेतोय, म्हणजे आमच्या एवढं अनएज्युकेटेड दुसरं कोणीच नाही. कारण की एक हिंदी कवी खूप छान म्हणतो की जिस शहर में बारिश नहीं होती वहां की फसलें खराब होती है, जिस शहर में बारिश नहीं होती वहां की फसलें खराब होती है, और जिस कौम को अपना इतिहास नहीं मालूम होता उनकी आने वाली नस्लें खराब होती है. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या महापुरुषांचा इतिहास आम्हाला माहिती पाहिजे, कारण की आम्ही आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना सांगणार काय. आज जर आम्ही आमच्या महापुरुषांचे विचार जर आम्ही समजून घेतले नाही तर आम्ही येणाऱ्या पुढच्या पिढीला काय सांगणार आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की पुस्तक वाचावं लागेल. जर तुम्हाला कोणाचं गुलाम व्हायचं नसेल तर तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला सांगितलं की पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही, हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला दिला. त्यामुळे आम्हाला पुस्तक आज वाचावे लागतील. खरं तर महापुरुषांची जयंती साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातून आम्हाला नेमकं काय घ्यायचं. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले तो दिवस आजही महाराष्ट्र सरकार ज्ञान दिवस म्हणून साजरा करते. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकलं तो दिवस आजही विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि वकील व्यवसायामध्ये केलं तो दिवस लॉयर्स डे म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती नावाच्या ग्रंथाचं दहन केलं तो दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्माची दीक्षा घेतली तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून या देशाला संविधान लागू झालं तो दिवस आजही संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला तो दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. ही प्रेरणा आम्ही या महापुरुषांच्या जीवनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून घ्यायची. आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही काही संदेश घ्यायचा झालं काही घेतलं आणि नाही घेतलं तरी काही हरकत नाही. फक्त आज आम्ही जर वेल एज्युकेटेड जर म्हणून स्वतःला घेत असतो तर महापुरुषांना कुठल्याही जातीत वाटण्याचं पाप कधी करू नका एवढंच या निमित्तानं आजच्या ठिकाणी निमित्तानं सांगतो. आणि शेवटाला येताना सर एवढंच काल परवाच इंस्टाग्रामवरती व्हिडिओ स्कोर करत होतो आणि बीडचा शहर म्हणून त्याच्यावरती एक पेज आहे, तुम्ही वाटलं असेल तर त्याच्यावर बघू शकता. बीडचा कवी आहे त्यानं खूप सुंदर 2 ओळी लिहिल्या की यापुढे मुलांना शाळेत घातल्यावर यापुढे मुलांना शाळेत घातल्यावर टाकू नकाच ती जात दाखल्यावर यापुढे मुलांना शाळेत घातल्यावर टाकू नकाच ती जात दाखल्यावर आणि ज्ञानापुढे ही झुकणार दुनिया यापुढेही की ज्ञानापुढे झुकणार दुनिया यापुढेही एवढे मला कळाले भीमराव वाचल्यावर एवढे मला कळाले भीमराव वाचल्यावर. खूप खूप धन्यवाद. माननीय डॉक्टर संकेत कदम सर यांना विनंती करतो त्यांनी आपली